उपवासाक केले रताळ्याचे गुलाबजाम। 4 रताळे स्वच्छ धुतले, कुकराक लावून उकडून घेतले आणि थंड करीत ठेवले। त्याच्यासाठी पाक तयार केले। 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी तो गॅस लावून उकळत ठेवले। रताळी सोलले आणि अशी सगळी स्मॅच करून घेतले। थंड झाल्यावर स्मॅच करायची। तोपर्यंत पाक तयार होता। त्याच्यात घातले केशर, म्हणजे कलर पण बरो येता आणि 1 तारी पाक होऊ मस्त सगळी साखर वितळली का तोपर्यंत रताळी थंड झाली। त्याच्यात 1 वाटीभर मिल्क पावडर घातलं, 1 चमचो तूप, सगळा व्यवस्थित मिक्स करून त्याचा गोळा असो पिठाचो करतात तसं करून घ्यायचं आणि तुपाचो हात लावायचा। असे बारीक बारीक त्याचे गोळे करायचे, म्हणजे गुलाबजाम सगळे एकत्र करून घ्यायचे, म्हणजे तळूक बरे पडतात। चव एकदम भारी रसरशीत ना पाकात भरतात ते। असे करून बघा। नंतर तेल तापत ठेवलं आहे, जरा मोठा करायचो गॅस, नंतर बारीक करायचो, कारण त्याका मिल्क पावडर असल्या कारणान करपाची शक्यता असतं। बारीक गॅसवर व्यवस्थित तळून घ्यायचे, परत परत ढवळीत रवायचे नाही, ते फुटतात। ते हलक्या ह्याने असे करून घ्यायचे। सगळे एकत्र काढलात त्या धगधगीत पाकात घालायचे। जरा थंड झाले काय आणि मस्त पाकात ते मिक्स करायचे। एकदम भारी लागतात। असे करून बघा। उपवासासाठी स्पेशल रताळ्याचे गुलाबजाम एकदा केलात की परत परत करून खातलास। ओळखाक पण येणत नाही ते रताळ्याचे असत इतके ते चविष्ट लागतं। मस्त मग एका डिशमध्ये काढलं, त्याच्यात घातलंय बदाम पिस्त्याचे काप आणि खाऊक तयार एकदम रसरशीत गुलाबजाम। असे करा, खावा, अप्रतिम चव। आवडतले तुमका आणि आवडल्यास पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा।